एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। पण आपण खोटं बोलायचंच नाहीये। मग ते सांगते ना, खरं खरं सांगून टाकायचं। नाही, पण आणखीन एक मार्ग आहे ना, खरा खरा स्वयंपाक करायचा। कसं शक्य आहे घनश्याम? मला तर काहीच येत नाही। अगं येतं, तुला बुर्जी करता येते, मतलब बटाट्याची भाजी का करता येणार नाही? आई पण नाहीयेत घनश्याम। अगं मी दस्तूर खुद्द तुझा नवरा इकडे हजर असताना तुला घाबरायची गरजच काय राधा? तुला स्वयंपाक येतो? म्हणजे मला बऱ्याच गोष्टी येत नाहीत, पण स्वयंपाक येतो। नाही, जनरली खूप बायका असलेल्या घरातल्या पुरुषांना येत नाही ना काही। पण मी सामान्य बाहेर होतो ना हॉस्टेलवर, आणि मग 1.5 वर्ष मित्रांबरोबर रूम घेऊन राहिलो होतो, आणि हॉस्टेलचं जेवण आम्हाला आवडायचं नाही, त्यामुळे बरेचदा आम्ही घरीच स्वयंपाक करायचो। हो, सही रे। पार्टनर रेडी? रेडी। गुड। आपण बटाट्याची रस्सा भाजी करू। ओके, हा चालेल। तशी परवा मला बटाट्याची भाजी आईने शिकवली होती। गुड। लक्षात घे, बटाटे लहान मुलांसारखे असतात। म्हणजे तुम्ही त्याच्यावर जसे संस्कार कराल तशी त्याची चव होते। म्हणजे तू बटाट्यामध्ये भरपूर मसाले घालून त्याची तिखट भाजी करू शकतेस। पोळ्या येतात ना तुला? तोच जरा प्रॉब्लेम आहे। काय म्हणजे मला कणिक वगैरे मळता येते, ते मी करू शकतो, पण पोळ्या करायचं डिपार्टमेंट भुंग्याकडे होतं। भुंग्या? भूषण गांगुर्डे नाव आहे त्याचं, आम्ही भुंग्या म्हणतो। तुला सांगतो, रविवार हा माझा अत्यंत अत्यंत प्रिय वार। राधा गेली आणि हे सगळं थांबलं बघ। अरे मनू, आज कितीतरी दिवसांनी हा एवढा असा नाश्ता बनवण्याचा घाट घातलाय मी, तो केवळ तू आलायस ना म्हणून। थँक्यू पापा। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला राधाची आठवण येते ना? अरे येणारच। माशी जाईल तोंडात, आ बंद कर। गना, तू काय करतोयस हे? मदत। अरे लिसन, काळे घराण्यात आतापर्यंत कुठल्याही पुरुषाने किचन मध्ये पाय ठेवलेला नाहीये, आणि तू काय भाज्या पुढ्यात घेऊन बसलास? दे इकडे। 1 मिनिट मला करू दे। राधा इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक करणार आहे, मग तिला भाज्या चिरून द्यायला मी मदत करायला नको? चल राहू दे, तुला नाही जमणार। दे इकडे। 1 मिनिट, मला जमणार आहे की नाही यापेक्षा मला करायचंय की नाही हे जास्त महत्वाचं आहे काकू। वैनुडी, वैनुडी, काय मदत करू मी तुला? मला काही मदत नकोय, सगळं झालंय माझं, मी करेन, जा। अगं असं कसं? काहीतरी करते ना, सांग काय करू? काय येतं तुला? तसं तर मला काहीच करता येत नाही खरं तर, पण ना मनातल्या मनात अगं मी काय हवं ते करू शकते। म्हणजे मी असं खूप वेळा केलंय, गोड मनाचे पापुद्रे उलगडणाऱ्या पुरणपोळ्या, प्रेमाच्या लटक्या रागाचा खमंगपणा असलेल्या कोथिंबीर वड्या, मी काय वाटेल ते करू शकते। कोणी सांगितलं होतं राधाला सांगायला की मी मदत करीन? आता बघू आपल्या कर्माची फळं। घनश्याम, घनश्याम, घनश्याम ऐक ना, खूप राडा झालाय घनश्याम। तू मला काय सांगितलं होतंस की 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर? बरोबर, पण एकही शिट्टी झालेली नुसती भसा भसा वाफ येते तिकडनं। तू ये ना आत, मला तिकडे झेपत नाही। लागलं? खूप लागले का घनश्याम? नाही नाही, लागलं, लागलं। ए सायलेंट मूवी, बोल ना काहीतरी। अरे काहीच कसं कळत नाहीये। राधा बहिणी, आता तू तुझी ओढणी फाडणार ना? काय? असं काय करतेस? आता तू तुझ्या ओढणीची अशी उबदार पट्टी दादाच्या जखमेवर बांधणार ना? दुखतंय दुखतंय। बघ त्याला दुखतंय। मी ओढणी नाही फाडू शकत कुहू। घनश्याम, तिकडे बँडेज आहे, तेल लाव। तू काय जातोस लगेच? किती तुम्ही अनरोमॅन्टिक आहात रे दोघं जण। अगं वहिनी, निदान निदान तुझ्या असं ओठांचं मलम लाव ग दादाच्या जखमेवर। सॉरी सॉरी सॉरी, माझ्या लक्षात आलं नाही बहिणुडे, सॉरी। कंटिन्यू। बरं 1 मिनिट, एक्सक्यूज मी, याला रिंग म्हणतात। कुकरची शिट्टी ह्यामुळे होते। घनश्याम, केवढा राडा केलायस तू इकडे? आता तू हातात घेतलंयस ना, सगळं आवरून टाक। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।